स्नोफॉलचा अंदाजाने लावू शकतो आपण. हे बघा, एवढी मोठी लेअर साचलेली आहे इथं स्टेअर्सवरती आणि अजून पण स्नोफॉल होतच आहे. म्हणजे ही लेअर अजून मोठी होईल. या गाडीवर पूर्ण येस. आजचा स्नोफॉल. तुम्हाला वरून दाखवतो. जेवढे पण घर आहेत ज्यांचे असे फ्लॅट सरफेस रूफ आहेत कोणचे त्यांचा बर्फ तरी पडून जाईल खाली. त्या रूफचा पडलाय. पण मग जे असे पूर्ण फ्लॅट सरफेसवाले घर आहेत, अपार्टमेंट आहेत, त्यांचा बर्फ पडणं अवघड पडतं. ते वितळल्यावरच खाली होऊ शकतं. तेव्हा त्या रूफचा असं पडून जाईल खाली जास्त पडल्यावर, स्नोफॉल झाल्यावर. एवढा जास्त स्नोफॉल होते ते. एक नवीन एक्सपिरियन्स इथे जापानमध्ये. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग स्पेशल होणार आहे. तर आज इथं आम्ही जिथे राहतो चिबामध्ये, तर इथं मस्त स्नो पडतोय. तर मी तुम्हाला आमचा सर्व परिसर कसा दिसतो स्नोफॉल पडल्यामुळे सर्व दाखवणार आहे आणि आम्ही फोटोज पण काढायला जाणार आहेत. तेव्हा तुमच्या बाहेर एवढी लेअर साचलेली आहे दाखवतो. हे बघा, या सिडीज आहे, पूर्ण शूज स्नोमध्ये जात आहेत. एवढा स्नोफॉल झालेला आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये अश्विनी, प्रेरणा आणि अश्विनी आहे. तर आम्ही सर्व आज ब्लॉग बनवणार आहे. मस्त फोटोज काढणार आहे. एकदम छान वातावरण आहे पूर्ण. आता तरी हे जे रस्त्यावर गाडी येऊन जाऊन पूर्ण स्नो असा वितळलेला आहे. इथला सकाळी सकाळी जेव्हा गाड्या नव्हत्या आणि तेव्हा पूर्ण असा स्नो साचलेला होता. चालेल का? हे बघा, मस्त स्नोफॉल चालू आहे. काल दुपारपासून स्नोफॉल चालू आहे. अगोदर थोडा जायचं होता, पण मग रात्रीपासून खूप जास्त येतोय. बघा, पूर्ण झाडांचे पाला असं स्नोनी भरलेला आहे. इथं हे पूर्ण स्नो साचलेला आहे. इकडे जायचं ना आपल्याला, ते फोटो काढून तिकडे बाहेर. 2026चा पहिला स्नोफॉल आहे. तर मस्त जॅपनीज पीपल पण असे घराबाहेर निघताय असे फिरायला. हे बघा, मुलाच्या हातामध्ये स्नोचा गोळा आहे. आज संडे पण आहे, सर्वांना सुट्टी होती. तर मग आता मस्त फिरायला चाललं बाहेर. ही एक स्कूल आहे. स्कूलचा एंट्रन्स आहे. इथे बघा, जे झाडं आहे तिथे पूर्ण झाडांवर स्नो आहेत. एकदम छान फोटो काढायला स्पॉट आहे. तर आम्ही आता इथं मस्त फोटो काढणार आहे. प्रेरणा, तुला कसं वाटतं एवढा स्नोफॉल बघून? Light up the night, electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control, feel the beat, ignite your soul. Flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. गाईज, इथं फोटो काढून झाले. आम्ही आता चाललोय पुढं. स्नोफॉल अजून वाढलेला आहे.
हे बघा जॅपनीज ना एकदम प्रिपेअर्ड असता. घरून निघले काय काही छत्री सर्व घेऊन आलेले. खूप जास्त स्नोफॉल होते आता. येस, हा आमचा सेकंड स्नोफॉल आहे. पहिला जो झाला होता एवढा जास्त नव्हता, पण यावेळी जो होतोय तो खूप जास्त होतोय. लेस साजरे डायरेक्ट. तुम्हाला इथं मागे कन्स्ट्रक्शन साईट दाखवतो बघा. ही कन्स्ट्रक्शन साईट आहेत. तर इथं कास्टिंग केलेली आहेत बीम्सची, ग्राउंड बीम्सची. तर सबस्ट्रक्चरचं काम चालू आहे. पूर्ण कन्स्ट्रक्शन साईटवर पण असं बर्फ आहे, त्यामुळे इथं या वेळेस काम होत नाही. आणि इकडं पण हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे. पूर्ण वूड स्ट्रक्चर आहे हे पूर्ण असं कव्हर केलं आहे. आमच्या रूमच्या तिथे आहे नासा फॅमिली मार्ट. हे बघा घराच्या बाहेर असे छोटे 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 झाड आहेत ना, त्याच्यावर पण पूर्ण बर्फ साचलेला आहे. हे घर बघा, अपार्टमेंट. गाडीवर पूर्ण बर्फ आणि वरती रूफवर पण खूप सारा बर्फ साचलेला आहे. खूप थंडी वाजते आता. गाडी चालली ना, गाड्यांवर पण असं समोरचा बर्फ त्यांनी काढलाय, पण मग वरती गाडीच्या रूफ वरती पण 15-20 सेंटीमीटर लेअर हाय बर्फाची. त्या गाडीवर पूर्ण बर्फ. त्यांचे मोठे मोठे झाडं पण आहे घरावरती, घरा शेजारी, त्याच्यावर पण पूर्ण बर्फ. दोन हे झाडं कसे जाता, पण इथल्या क्लायमेट वगैरे सारखे झाड आहेत. बघा हे घर पूर्ण बर्फ साचला आहे. वरती पूर्ण बर्फ आहे. आणि हे आमच्या रूमच्या खाली डस्टबिन टाईप आहे, तेवढं कचरा ठेवतो. कोणीतरी याच्यावरती मस्त हे बनवलं, किती छान. आणि मी हे छान एन्जॉय करतो आम्ही या वातावरणात. काहीच तुम्ही बघू शकता माझ्या पूर्ण अंगावर बर्फ स्नोफॉल पडलेला आहे. आणि खूप थंडी होतं. -5 ते -6 डिग्री टेम्परेचर आहे. आणि एकदम गार वाटतं. जॅकेट वगैरे घातलं तरी खूप थंड वाटतं. प्लॅन जर होता का तुम्हाला सर्व बाहेरचं नेचर दाखवेल वगैरे इथं शेजारचा माझ्या रूमचा, पण ही एक्स्ट्रीम थंडी वाढली आता का हाताने काम करणं अवघड झालं आहे. सो नंतर कधी परत स्नोफॉल झाला तर पूर्ण प्रिपेअर्ड घराच्या बाहेर निघू आणि तुम्हाला पूर्ण आमच्या इथलं जे एरिया आहे तो तुम्हाला सर्व दाखवेल. खूप जास्त स्नोफॉल होतं. ते पुढचं अपार्टमेंट बघा, पूर्ण रूफवर बर्फ. 20 ते 25 सेंटीमीटर लेअर साचते आता. एक्स्ट्रीमली कोल्ड क्लायमेट आहे सध्या. सर्व जे जॅपनीज असते ते लोक तर लॉसाने फॅमिली मार्ट आहे असा तिथे जातात आणि जे हॉट कॉफी हॉट ड्रिंक्स असतात ते सर्व तिथे घेतात. ऑफिसमध्ये काम करायला जाताना हे सगळं खूप एसेन्शियल आहे. एक्स्ट्रीम टेम्परेचर इथं कोल्ड आहे, त्यामुळे हे सर्व नेसेसरी वस्तू आहे त्यासोबत घेऊनच बाहेर फिरावं लागेल. दिस इज न्यू एक्सपिरियन्स फॉर मी. एवढ्या कोल्ड क्लायमेटमध्ये हा माझा फर्स्ट टाईम आहे, माझ्या ट्रिपचा पण फर्स्ट टाईम आहे. सो इथून कुठं जेव्हा पण घराबाहेर निघू आम्ही तर पूर्ण प्रिपेअर होऊनच घराबाहेर निघावं लागेल. कारण तुम्ही बघू शकता एक्स्ट्रीम थंडी वाजते इथं, खूप थंडी वाजते. तर हा होता एक छोटासा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा ब्लॉगमध्ये. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.